त्यानंतर नोकरदार वर्गासाठी सरकारने एक मोठी घोषणा केली। आता थेट एटीएम मधूनही प्रोव्हिडंट फंड अर्थात पीएफचे पैसे काढता येणार आहेत। नव्या वर्षात म्हणजे 2025 पासून कर्मचाऱ्यांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे। नेमका हा निर्णय काय आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। आता एटीएम मधून पीएफ काढता येणार। ईपीएफओ 3.0 नक्की काय? 7 कोटी नोकरदारांना फायदा होणार। पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खातेधारकांना पीएफ रक्कम थेट एटीएम मधून काढता येणार आहे। कामगार सचिव सुमिता डावरा यांनी बुधवारी ही घोषणा केली। देशातील मोठ्या कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी कामगार मंत्रालय आपल्या आयटी प्रणालींमध्ये सुधारणा करते। याचा फायदा कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना होणार असून जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे। कशी असेल ही सुविधा पाहूया। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे थेट एटीएम मधून काढता येणार। एटीएम आणि डेबिट कार्ड प्रमाणेच एक कार्ड देण्यात येईल। या कार्डद्वारे पीएफचे पैसे एटीएम मधून काढता येतील। जानेवारी 2025 पासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे। जमा झालेल्या पीएफच्या 50%च रक्कम काढता येणार आहे। देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल। पुढील वर्षी म्हणजेच 2025 पासून कर्मचाऱ्यांना थेट एटीएम मधून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा मिळेल। म्हणजे अवघ्या 1 महिन्यानंतर कर्मचाऱ्यांना आपला भविष्य निर्वाह निधी थेट एटीएम मधून काढता येईल। सरकारच्या या निर्णयाचा देशातील 7 लाख लोकांना फायदा होणार आहे। त्यामुळे अडीअडचणीच्या काळात भविष्य निर्वाह निधीचा वापर नोकरदारांना लगेचच करता येईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।